राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत. ही प्रथमदर्शनी स्वागतार्ह बाब आहे. मात्र रुपाली चाकणकरांचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही. अशोक खरात जो काय लिंग पिसाट माणूस आहे, जो भोंदू बाबा आहे, त्याचे जे काही काळे कारनामे गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत, याच्यामध्ये त्या संस्थेच्या त्या ट्रस्टी होत्या. अनेक प्रकरणं त्यांच्याकडे तक्रारी आली असताना सुद्धा यांनी डोळेझाक केलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तिथं ट्रस्टी राहिल्यामुळे अनेक महिला सुद्धा प्रभावित होऊन त्या भोंदूबाबाकडे गेल्या. त्यामुळं अशोक खरात यांच्या सह आरोपी म्हणून रुपाली चाकणकर ठरतात. राज्याच्या गृह विभागाने किंवा चौकशी अधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करावं. त्याचबरोबर अशोक खरात यांची जी काही प्रॉपर्टी आहे, ती मालमत्ता, त्याची अटॅचमेंट करावी आणि ज्या ज्या पुढाऱ्यांचे, ज्या ज्या मंत्र्यांचे त्यांच्याशी जवळीक संबंध आले ते CDR तपासावेत, त्याचे हितसंबंध तपासावेत. आणि ह्याचा जो काही पसारा आहे तो खूप मोठा, व्यापक आहे. त्यामुळं अशोक खरातच्या पाठीमागे अनेक लोक दडलेले आहेत, ते सुद्धा पुढे आले पाहिजेत. रुपाली चाकणकरांना सह आरोपी केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे.